आज आपण इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी चटणी बनवून घेऊ. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, फुटाणा डाळ मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर ना यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात घालायची आहे. जेवढा तुम्ही पुदिना घालणार आहे तेवढीच तुम्हाला कोथिंबीर घालायची आहे. आणि इथे 2 दोडके जे असतात ना ते दोडके घेतलेले ताजे घ्यायचे, फ्रेश घ्यायचे. वरची साल थोडीशी काढायची आणि त्याच्या फोडी करून यामध्ये घालायचा. अर्धा लिंबू घाला, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ घाला, थोडे बर्फाचे खडे घाला आणि थोडंसं पाणी घालून एकदम फाईन अशी ही चटणी इथे बनवून घ्या. तर पुदिना आणि दोडक्याची हिरवीगार अशी आपली ही चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. ब्रेडसाठी कांदा, टोमॅटो, काकडे आणि अर्धवट शिजून घेतलेल्या बटाट्याच्या पातळ अशा चकल्या इथे बनवून घ्यायच्या आहे. ब्रेडला चटणी लावून घ्यायची. आता तुम्ही इथे मेयोनीजसुद्धा लावू शकता. त्यानंतर ना पहिला थर बटाट्याचा, दुसरा टोमॅटोचा, तिसरा काकडीचा आणि चौथा कांद्याचा असे मी इथे 4 थर लावून घेतलेले. पिझ्झा सीझनिंग वरनं घालून घ्यायचं म्हणजे चव छान येते, किंवा थोडंसं लाल तिखट वरनं बुरबुरलं तरी चालेल. तुम्हाला इथे किसून चीज घालायचं असेल तर तुम्ही इथे चीजसुद्धा घालू शकता. पॅन गरम करायचा, वरनं तेल घालायचं आणि सँडविच इथे तव्यावरती ठेवून घ्यायचे आणि शेकून घेताना मध्यम आचेवरती हे शेकून घ्यायचे. थोडासा शेकण्यासाठी वेळ लागतो, पण छान असे क्रिस्पी कुरकुरीत सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे बघू शकताय छान असं क्रिस्पी कुरकुरीत आपला हा वेज तवा सँडविच बनवून तयार झालेला आहे. चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता. चहा बरोबर नाश्त्यासाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता.